नमस्कार. श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावणी सोमवारी आणि शनिवारी उपवास असतात. तर दिवसभर उपवास केल्यानंतर उपवास सोडण्यासाठी काय पदार्थ बनवायचे? तर आज आपण कांदा लसूण विरहित सात्विक मराठमोळी थाळी बनवणार आहोत. ही थाळी तुम्ही उपवास सोडण्यासाठी आणि देवाच्या नैवेद्यासाठी बनवू शकतात. सगळे पदार्थ चवीला अप्रतिम लागतात. अगदी झटपट तयार होणारी ही रुचकर थाळी आहे. त्यासोबत श्रावणी उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ हमखास बनवायला हवे ते पदार्थ देखील आज आपण बनवणार आहोत. स्पेशल असा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. अगदी छान अशी थाळी आहे, म्हणून रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे, म्हणून आत्ताच एक लाईक करून घ्या. सर्वात आधी आपण डाळ भाताचा कुकर लावणार आहोत, म्हणून कुकरच्या डब्यांमध्ये डाळीसाठी तुरीची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे. यांना स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर डाळ तांदळामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर डाळीमध्ये हळद घालायची आहे. त्यासोबत थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता तुम्ही मीठ घातलेली डाळ देवाला नैवेद्याला ठेवत नसाल तर आत्ताच मीठ घातलं नाही तरीही चालेल. भातामध्येही मीठ घालायचं आहे. दोघांमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि डाळ तांदूळाचे हे सगळे जिन्नस एकजीव करायचे. त्यानंतर कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे. खाली जाळी ठेवली. सर्वात आधी डाळीचा डबा खाली ठेवायचा, वरती भाताचा. त्यानंतर झाकण लावून मंद ते मध्यम आचेवरती 4 शिट्ट्या करून कुकरचा गॅस बंद करून कुकर गार होऊ द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या कुकरला किती शिट्ट्यांची गरज आहे त्यानुसार डाळ तांदूळ शिजवून घेतले तरीही चालेल. आता कुकर गॅसवर ठेवते आणि याच्या शिट्ट्या करून घेते. आपला कुकर होतोय तोपर्यंत चपात्यांसाठी कणिक मळून घेतलेला आहे. याला झाकून बाजूला ठेवूया. स्वयंपाक होईपर्यंत कणिक छान भिजलं जाईल. आता आपण आपला स्पेशल गोडाचा पदार्थ करतोय. त्यासाठी आपण गाजर घेतलेले आहे. आपण आज गाजराची खीर करतोय. हे 2 गाजर घेतले आहे. यांचे साल काढून स्वच्छ धुवून घेतले. आता यांना मध्यम होलची जी किसणी असते त्याने किसून घ्यायचं आहे. गाजर छान किसून घेतलंय. खीर करूया. खीर करण्यासाठी तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं, मेल्ट होऊ द्यायचं. तूप गरम झालं की यामध्ये काही सुकामेवा घालायचा आहे. यामध्ये काजू बदामचे काप आणि बेदाणे आहे. तर ह्या तुपामध्ये हा सुकामेवा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, हलकासा सोनेरी होईपर्यंत आणि बेदाणे छान फुलेपर्यंत. इथे बघू शकतात सुकामेवा छान असा परतून घेतला. त्यानंतर यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे आणि गाजर घातल्यानंतर गॅस मंद ठेवायचा आणि तुपामध्ये हे गाजर 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सतत असं छान मिक्स करायचं आणि हे गाजर या तुपामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतात गाजर मी सतत मिक्स करत छान परतून घेतलं. गाजराचा थोडासा रंग बदललेला आहे आणि गाजर शिजायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर हे गाजर गोड असतं त्यानुसारच आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे मी 3 चमचे साखर घातलेली आहे. गॅस मंद ठेवायचा आणि साखर गाजरमध्ये एकजीव करायची. त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं हे गाजर साखरेमध्ये शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून 1 वेळा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे गाजर साखरमध्ये छान शिजवून घेतलं. गाजराचा रंग छान खुलून आलेला आहे आणि त्याचसोबत गाजराचा सगळा फ्लेवर छान उतरला जातो. आता आपल्याला यामध्ये अर्धा लिटर गरम करून घेतलेलं दूध घालायचं आहे. दुधाला छान उकळी आली की वेलची पूड घालायची आहे. आता सर्व जिन्नस एकजीव करून मंद आचेवरती ही खीर आपल्याला 7 ते 10 मिनिटं उकळून घ्यायची आहे. खीर घट्ट करण्यासाठी आपण यामध्ये मावा, मिल्क पावडर किंवा तांदूळ असले काहीच पदार्थ घालायचे नाही आहे, कारण आपल्याला गाजराचा ओरिजिनल फ्लेवर हवा आहे. तर मंद आचेवर 10 मिनिटं ही खीर उकळून घेते, म्हणजे गाजरचा फ्लेवर छान उतरला जातो. खीर देखील घट्ट होते आणि याची चव अप्रतिम लागते. 10 मिनिटं ही खीर आपण छान उकळून घेऊया. 10 मिनिटात आपली खीर बनून तयार होते. तर इथे 10 मिनिटं मंद आचेवरती खीर उकळून घेतली. अप्रतिम अशी गाजराची खीर बनून तयार आहे. सुगंध खूप सुंदर येतोय. गार झाल्यानंतर चवीला छान लागते. खीर आपली तयार आहे. आता आपण करून घेणार आहोत श्रावणी घेवड्याची भाजी, म्हणजेच फरसबीची भाजी. श्रावणी उपवास सोडण्यासाठी घेवड्याची भाजी हमखास बनवली जाते. तर तेल गरम केलेलं आहे. जिरं मोहरीची खमंग फोडणी करायची. किसून घेतलेलं आलं घालायचं. आपण लसूण वापरत नाही आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा आहे. काही मसाले घालायचे ते म्हणजे हळद, धणा पावडर, लाल तिखट आणि काळा मसाला किंवा गरम मसाला. कांदा लसूण मसाला इथे वापरायचा नाही आहे.
सर्व जिन्नस छान असे एकजीव करून एक 2-3 मिनटं हा मसाला परतायचा आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची म्हणजे भाजीची चव छान लागते। 1-2 मिनटं छान परतून घेतल्यानंतर टोमॅटो नरम झाले। इथे माझ्याकडे फरसबी म्हणजे श्रावणी घेवडा आहे, त्याचे काप करून घेतलेले आहे। त्याचसोबत यामध्ये एक बटाटा घातलेला आहे, स्वच्छ धुवून घेतले। यांना फोडणीत घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे। मसाल्यामध्ये एकजीव करून घेते। तर फरसबीचे असे थोडे मोठे मोठे काप करायचे म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि खायलाही भाजी मस्त लागते। आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीकसर कूट घालायचा आहे। कूट घातल्याने या भाजीला टेक्स्चर छान येतं आणि चवही मस्त लागते। कूट घालून एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून पाणी न घालता मंद आचेवर एक 5 मिनिटं वाफ काढायची। एक 5 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता भाजी शिजेल इतपत कोमट किंवा गरम पाणी घालायचं आहे। इथे मी कोमट पाणी घातलेलं आहे। या भाजीमध्ये रस्सा करणार नाहीये, सुकी भाजी करायची आहे, त्याच अंदाजाने पाणी घातलेलं आहे। आता झाकण ठेवून मंद आचेवरती ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। इथे एक 7 ते 10 मिनिटं भाजी शिजवून घेतली। भाजी छान शिजलेली आहे। श्रावणी घेवडाही छान शिजलाय, बटाटाही मस्त शिजलेला आहे आणि चमचमीत भाजी बनून तयार आहे। यामध्ये कोथिंबीर घालायची। आपली इथे श्रावणी घेवड्याची भाजी बनून तयार आहे। श्रावणी उपवास सोडण्यासाठी कारलं देखील केलं जातं, तर आज आपण कांदा लसूण विरहित भरलं कारलं करणार आहोत। त्यासाठी मी कारली घेतलेली आहे आणि ही कारल्याची जी स्किन आहे ती जी थोडीशी काटेरी किंवा टोकं असलेली असते, त्यामध्ये कडवटपणा जास्त असतो, म्हणून आपण बटाटे सोलायच्या पिलरने हिला थोडीशी खरवडून काढून घेणार आहोत। कारल्याचा हा वरचा भाग थोडासा आपण खरवडून काढून घ्यायचा आहे। त्याचसोबत आता कारल्याचे आपल्याला एका कारल्याचे 2 भाग करून घ्यायचे आहे आणि याचा देठाचा भाग देखील कापून घ्यायचा आहे। आता कारलं कडू लागतं, तर ह्या बियांमध्ये आणि मधल्या भागामध्ये खूप जास्त कडवटपणा असतो, म्हणून आपण बटाटे सोलायच्या पिलरच्या मदतीनेच याला असे मध्ये घालून गोल करून हा मधला भाग काढून घ्यायचा आहे। याने एकतर हा बियांचा भाग निघून गेल्यामुळे याचा कडवटपणाही कमी होईल आणि आपल्याला कारलं भरून करायचं आहे, तर आपल्याला छान असं यामध्ये सारण भरता येईल। सगळी कारली अशीच मी तयार करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते। कारल्यांचा मधला भाग काढून स्वच्छ धुवून घेतला। खाली पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्यावर एक चाळणी ठेवली। चाळणीवर ही कारली ठेवायची आणि यावर झाकण ठेवून यांना एक 10 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। असं केल्याने कारले थोडीशी नरम होईल आणि भरल्यानंतर भाजी पटकन शिजेल। तर आपण हे कारले आता वाफवून घेऊया। आपली कारली वाफवली जातात तोपर्यंत आपण सारण तयार करूया। त्यासाठी इथे भाजलेले शेंगदाणे, ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, सोबतच मिरची, जिरं, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व जिन्नस पाणी न घालता आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचे आहे। आता इथे मी कारली जितकी बनवणार आहे त्यानुसारच मसाला बनवते, तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकतात, जितकी कारली आहे त्यानुसार बनवू शकतात। तर इथे वाटण झालेलं आहे, त्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सारण कोरडं होऊ नये आणि छान भरलं जावं म्हणून अर्धा चमचा तेल घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस छान एकजीव करायचे आणि कारली वाफवून झाल्यानंतर गार झाली की आपण हा मसाला भरून कारली तयार करून घेणार आहोत। तर सर्व जिन्नस एकजीव करून झाल्यानंतर इथे आपला हा सारण किंवा कारल्यांमध्ये भरण्याचा मसाला बनून तयार आहे। कारलीही वाफवून गार झालेली आहे, तर आपण कारली भरून घेऊया। तर वाफवल्यामुळे तुम्ही बघू शकतात कारली छान अशी नरम होतात। आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया। तर सारण भरताना छान असं दाबून भरायचं आणि सारण बनवताना थोडंसं जास्त बनवायचं, म्हणजे कारली भरल्यानंतर फोडणीत घालण्यासाठी थोडंसं सारण उरेल याच अंदाजामध्ये आपल्याला सारण बनवायचं आहे। कारण आपण कांदा लसूण वापरत नाहीये, तर फोडणीमध्ये हा मसाला किंवा हे सारण घातलं तर ह्या भाजीची चव खूप छान लागते। सगळीच कारली आपण या पद्धतीने इथे भरून घेतलेली आहे आणि हे सारण फोडणीसाठी उरलेलं आहे। तर भाजी करण्यासाठी तेल गरम केलं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील घालायचा आहे। त्याचसोबत हे सारणाचा जो मसाला आहे तो घालायचा आणि 1-2 मिनिटं हा मसाला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे ओल्या खोबऱ्याचा कच्चापणा निघून जाईल।
त्यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला काळा मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे। सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातल्याने हा मसाला छान परतला जाईल, याला चांगलं असं बाइंडिंग येईल आणि कारल्याची भाजी शिजवण्यासाठीही आपल्याला पाण्याची गरज पडणारच आहे। तर हे सर्व जिन्नस एकजीव करून झाले की 1 चमचा यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ घातल्याने कारल्याच्या भाजीची चव अप्रतिम लागते। आता हा मसाला एक 3-4 मिनिटं आपण परतून घेऊया। एक 3-4 मिनिटं मसाला छान परतून झाला, यामध्ये भरून घेतलेली कारली घालायची आहे, एकजीव करायची आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आपण आधी घातलंय तितकंच पुरेसं आहे, म्हणून मी आता मीठ घालणार नाहीये। भाजी शिजण्यासाठी अजून पाण्याची गरज पडेल, म्हणून अजून थोडं कोमट पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालू शकतात। मला थोडासा लफतफीत रस्सा करायचा आहे, त्यानुसारच मी पाणी घातलं आहे। आता झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे। पटकन शिजली जाते कारण कारली वाफवलेली आहे। एक 7 ते 10 मिनिटं भाजी शिजवून घेतली। मस्त अशी कारल्याची भाजी बनून तयार आहे। सुगंधही अप्रतिम येतोय आणि मस्त हे कारलं शिजलं गेलेलं आहे, बघू शकतात। आपली इथे भरली कारली बनून तयार आहे। आपण डाळ भाताचा कुकर लावला होता, तो गार झाला। डाळ छान शिजलेली आहे, हिला एका पातेल्यात काढून घेतलं आणि किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालून घेतलं। आता डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे, तर डाळ छान घोटून घ्यायची। फेस येईपर्यंत डाळ घोटली की डाळीची चव मस्त लागते। मीठ मी आधीच घातलं होतं, तुम्ही मीठ घातलेलं नसेल तर तुम्ही आत्ता मीठ घालू शकतात। डाळ छान घोटून घेतलेली आहे, हिला एक 2-3 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत, कारण आपण यामध्ये पाणी वाढवलेलं आहे। डाळ आपण उकळून घेऊया। आता सर्वात शेवटी आपण चपात्या करून घेऊया। पीठ आधीच मळून ठेवलं होतं, त्यामुळे ते छान मुरलेलं आहे आणि इथे आपण छान अशा घडीच्या चपात्या करून घेऊया। चपात्यांऐवजी तुम्हाला पुऱ्या करायच्या असेल तर तुम्ही पुऱ्या करून घेतल्या तरीही चालेल, पण उपवास असल्यावर तेलकट पदार्थ खाल्ले तर ॲसिडिटी होण्याचा त्रास होतो किंवा मग जास्त जेवण जेवलं जात नाही, म्हणून आज आपण कोणताही तेलकट पदार्थ करणार नाही आहे। तर इथे छान एकसारख्या चपात्या लाटून घ्यायच्या आहे आणि भाजून घ्यायच्या आहे। तर आपण इथे मस्त अशी चपाती भाजून घेतली। सुरुवातीला पीठ भिजवून ठेवलं की पीठ छान मुरलं जातं आणि टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत चपाती तयार होते। तर इथे तुम्ही बघू शकतात आपली सात्विक कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी तयार आहे। वरण भात, श्रावणी घेवड्याची भाजी, भरलं कारलं, स्पेशल अशी गाजराची खीर, चपात्या सोबत सलाद आणि पापड ठेवलेला आहे। श्रावणी उपवास सोडण्यासाठी घेवड्याची भाजी आणि कारल्याची भाजी केली जाते, तुम्हीही नक्की करा। आणि ही गाजराची खीर ही तर अप्रतिम लागते। एकदा ही खीर आवर्जून बनवा, एकदा बनवली तर तुम्ही नक्कीच परत परत बनवाल। आणि एक पदार्थ एका गॅसवर होतोय तोपर्यंत दुसरा पदार्थ तयार केला की झटपट 1 तासात ही थाळी बनून तयार होते। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच खमंग रुचकर रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।